विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमधून आपण BA द्वितीय वर्षातील आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी अतिशय सुप्रसिद्ध अशी कादंबरी आहे, या कादंबरीचा विचार आपण काही मागील तासिकेपासून करत आहोत. कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या माध्यमातून या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा जे मास्तर आहे त्यांचं नाव आहे राजाराम सौंधनीकर. हे आपल्या गावावरून बनगरवाडी येथे शाळेमध्ये रुजू होण्यासाठी जातात. तो त्यांचा पहिलाच दिवस असतो आणि आपल्या गावापासून बनगरवाडीच्या दिशेने त्याने जी वाटचाल केलेली आहे, पायी वाटचाल, त्या संबंधीचं चित्रण त्यांनी या ठिकाणी केलेलं दिसून येतं. व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय वास्तवदर्शी भाषाशैलीमध्ये हा संपूर्ण भाग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. याचा विचार आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये केलेलाच आहे. त्या पुढील भाग क्रमशः आपण पाहूयात, ज्यामधून या कादंबरीतील मास्तर बनगरवाडी येथे पोहोचत असताना त्यांना जे जाणवलेलं आहे, भोवतालचा जो निसर्ग परिसर दिसून आलेला आहे, जी वातावरण निर्मिती म्हणूया, ती वातावरण निर्मिती या प्रसंगाच्या माध्यमातून वर्णन केलेली दिसून येते. पुढे त्याने वर्णन केलेलं आहे की आजूबाजूला पिवळ्या करड्या रंगाचे माळ पसरलेले होते. पाहावे तिकडे उघडे माळ. अगोदर भगभगीत असलेले हे माळ उन्हाळ्यामुळे अधिक भगभगत दिसत होते. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर असं लक्षात येईल की जेव्हा हे शिक्षक किंवा मास्तर म्हणूयात आपण, हे बनगरवाडीच्या दिशेने निघालेले होते, तर त्यांना त्या ठिकाणी आजूबाजूला पिवळ्या करड्या रंगाचं माळ पसरलेलं दिसून आलेलं आहे. आजूबाजूला जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत त्यांना हे संपूर्ण उघडे माळ दिसून आलेलं आहे. आणि अगोदरच भगभगीत असलेले हे माळ उन्हाळ्यामुळे अधिक भगभगीत दिसत होते. म्हणजे उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल या प्रसंगाच्या निमित्ताने वर्णन केलेली दिसून येते. क्वचित कुठे खोलगट भागात झाडाझुडपांचे हिरवे ठिपके होते. म्हणजे माळरान जरी असलं तरी त्या ठिकाणी काही ठिकाणी हिरवीगार झाडी काही प्रमाणात, म्हणजे मुबलक प्रमाणात नाही, जास्ती प्रमाणात नाही, तर काही प्रमाणात. क्वचित कुठे खोलगट भागामध्ये जिथे पाणी असेल कदाचित त्या ठिकाणी झाडाझुडपांचे हिरवे ठिपके दिसत होते. म्हणजे भगभगीत माळरान ज्या पद्धतीनं होतं त्याच पद्धतीने काही झाडे झुडपेही त्यांना त्या ठिकाणी दिसून आले होते. क्वचित आहेत, जास्ती प्रमाणामध्ये नाहीत. जिथं खोलगट भाग वगैरे असेल त्या ठिकाणी त्यांना ते दिसून आलेले आहे. एरवी चोहीकडे दगडगोट्याने भरलेले माळ आणि थोडेसे झाडे झुडपे जरी या ठिकाणी दिसत असले तरी देखील आजूबाजूला संपूर्णतः हा माळ दगडगोट्याने भरलेला दिसून येतो आहे. म्हणजे आपण थोडक्यात विचार जरी केला तर इथली जी जमीन आहे ही जमीन सुपीक असलेली दिसून येत नाही, दगडगोट्याने भरलेली माळ रानाची जमीन असलेली दिसून येते. म्हणजे एकंदरीत हा जो परिसर आहे हा परिसर तितकासा सुपीक नाही तर डोंगरमाळ असलेला दिसून येतो. हे आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मग झाडाची नावे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले नेप्ती बोराटीची, बाभळ मुरमुटीची, खुरटलेली झुडपे आणि त्यामधून जाणारी धुळेने भरलेली, दगडांनी उंचावलेली, कुठे रुंद तर कुठे अरुंद अशी गाडीवाटेही त्यांना इथे दिसून आलेली आहे. म्हणजे या कादंबरीतील जे शिक्षक आहेत, जे बनगरवाडीच्या दिशेने निघालेले आहेत, हे प्रथम पुरुषी निवेदन या ठिकाणी आहे. म्हणजे स्वतः यातील नायकच या ठिकाणी निवेदन करतो आहे. त्यांच्या माध्यमातून व्यंकटेश माडगूळकर आपले विचार व्यक्त करताना इथे दिसून येतात. गाडीवाटेच्या दिशेने मी कसा प्रवास सुरू केलेला होता आणि मी बनगरवाडीच्या दिशेने कसे चाललो आणि जात असताना मला जो आजूबाजूचा परिसर दिसलेला आहे त्याचंही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हळूहळू सूर्य वर चढला. पहाटे सौम्य वाटणारे माळरान रखरख करू लागले. मग आता हा सूर्य हळूहळू वर चढत आहे. पहाटे जो गार वारा दिसत होता किंवा जाणवत होता ते माळरान मात्र आता रखरख करत असताना दिसलेलं आहे.
सकाळच्या प्रहरी चाललेला पाखांचा कलकलाट कमी झाला. क्वचित एखादी मातकट रंगाची माळ चिमणी उंच सोडून बाणासारखी खाली सूर घेऊ लागली. आणि सकाळचं संपूर्णतः हे जे निसर्ग वर्णन आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, झाडे आहेत, झुडपे आहेत, पहाटेचा कालखंड संपून या ठिकाणी दिवस उगवतीचा आहे, काळ सुरू झालेला आहे, प्रहर सुरू झालेला आहे. आणि त्या प्रहराचं वर्णन देखील कादंबरीकार यांनी येथे केलेलं आपणास दिसून येतं. मग या ठिकाणी पूर्वी ज्या पद्धतीने चिमण्या दिसल्या, त्या ठिकाणी कावळे दिसले, त्याच पद्धतीने इथे काळ चिमणी असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. एक पक्षी त्यांना येथे दिसून आलं जे आहे, जो तो शिक्षकाने पाहिलेला आहे आणि पुढे त्यांनी वर्णन करत आहे. म्हणजे ही जी काळचिमणी जी आहे उंच उडते आहे आणि उंच उडून खाली ज्या पद्धतीने अतिशय वेगाने बाण यावा त्या पद्धतीने तिने या ठिकाणी खाली सूर मारलेला दिसून येतो आहे. तिने घातलेल्या उतरत्या शिळेने उगीचच एकाएकी वाटू लागले. एक बहिर ससाना खाली बघत जमिनीवर तरंगत होता आणि कोकाट्यांनी ओरडून गोंधळ केला. तर या ठिकाणी हा जो प्रसंग आहे, जो वर्णन केलेला आहे, जी काळचिमणी त्या ठिकाणी उंच वरती जाते आहे आणि खाली ती या ठिकाणी झेपावत आहे, ती कादंबरीकारांना बाणासारखी वाटत आहे. बाण ज्या वेगाने जातो त्या पद्धतीने ती चिमणी अतिशय वेगाने खाली येताना दिसून येत आहे. आणि त्या चिमणीकडे पाहून त्यांना उगीचच एकाकी वाटलेला आहे. त्याचबरोबर एक जो बहिर ससाना आहे, तो बहिर ससाना खाली बघत जमिनीबरोबर तरंगत होता. तर बहिर ससाना देखील जो आहे तो आपलं अन्न शोधण्यासाठी तोही हवेत तरंगताना दिसून येतो आहे. आणि बहिर ससाना पाहिल्यानंतर इतर जे पक्षी आहेत ते स्वतःचा बचाव करण्यासाठी कोकाट्यांनी ओरडून गोंधळ केला. आणि जे पशुपक्षी आहेत त्या ठिकाणी इतर तो बहिर ससाना येत असल्याचं पाहून कादंबरीकार म्हणतात की इतर जे लहान लहान पक्षी आहेत त्या पक्ष्यांनी गोंगाट करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. थोडक्यात कादंबरीकार या शिक्षकांच्या माध्यमातून राजाराम मास्तरांच्या माध्यमातून बनगरवाडीच्या दिशेने जात असताना जो काही अनुभव आहे, जो स्वतः शिक्षकांना मास्तरांना आलेला आहे, तो अनुभव आपल्या शब्दसामर्थ्याच्याद्वारे अतिशय वास्तवपणे कादंबरीकारांनी वर्णन केलेलं आहे. ज्या माध्यमातून कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची वर्णनशैली, भाषाशैली, सूक्ष्म असं वातावरण निर्मिती, त्यांची निरीक्षण शक्ती आणि पशु पक्षी प्राणी झाडे झुडपे यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी आपणास दिसून येतो. विद्यार्थी मित्रहो, यापुढेही अनेक असा महत्त्वपूर्ण भाग वर्णन केलेला आहे. त्याचा विचार आपण या पुढील तासिकेमध्ये करणार आहोत. आजच्या तासिकेत इथेच थांबूयात. धन्यवाद.